सैनिकाची घे निळी सलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी. जय भीम मीडिया न्यूज में मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों की ओर। राज्य सरकार द्वारा 7 अक्टूबर को राज्य के सभी धार्मिक स्थल खोलने के लिए आदेश दिए थे। इसके चलते दीक्षा भूमि आज सभी के लिए खुल गई है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक समिति के अध्यक्ष भंते सुरई ससाई इनके हाथों से बाबा साहेब आम्बेडकर और बुद्ध की प्रतिमा को फूल माला अर्पण कर बुद्ध वंदना लेकर दीक्षा भूमि जनता के लिए खोल दी गई है। कोरोना के नियमों का पालन करके जनता को प्रवेश दिया जाएगा, ऐसी अपील सुधीर फूलझेले इन्होंने की है। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अतीन्द्रदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय मोक्षपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. सर्वपापसहकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधफलं एकं बुद्धानशासनं साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाचा विजय हो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाचा विजय हो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाचा जय हो.
अभी सरकार ने खोला है, लेकिन पूरा का पूरा पहले सिरका नहीं है, आधा खोला ऐसा सोचो। इसे बहुत तो जनता में थोड़ा दुखी के साथ नाराजगी है। मेरा भी स्वयं दुखी होते, बोले पूरा नहीं है, नाराज भी है थोड़ा मेरा भी, लेकिन सरकार का आदेश है। और इधर में किसान लोग आता का मेरा अनाज दिखता नहीं है, ज़्यादा दिखेगा तो बहुत तो बराबर होता है, इसलिए आदेश मांग के। खूप दिवसापासनं लोकांना दर्शन झालं नव्हतं आणि एक प्रत्येक बाबासाहेबाच्या अनुयायाची एक मानसिक भूक असते की बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन दीक्षाभूमीवर घ्यावं, आणि आजपासून दीक्षाभूमी ही सर्वांसाठी खुली करण्यात आली। कोरोना गेला नाही, कोरोनाच्या बद्दलच्या सर्व सूचना सरकारकडून आलेल्या, आरोग्य विभागाकडून आलेल्या सर्व सूचनांचं पालन लोकांनी करावं। 14-15 तारखेला खूप गर्दी होईल। दरवर्षी 25 ते 30 लाख लोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर येतात। यावर्षी तेवढी गर्दी व्हायची शक्यता नसली तरी 10 ते 15 लाख लोक येतील अशी अपेक्षा आहे। 10 ते 15 लाख लोकांना 2-3 दिवसात दर्शन घेणं ही तशी खूप कठीण बाब आहे। त्यातही कोरोनाच्या सर्व सूचनांचं पालन करणं। तरी स्मारक समितीतर्फे दर्शनाची सोय केलेली आहे। मी सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना आव्हान करतो की त्यांनी कोरोनाच्या सूचनांचं पालन करावं आणि स्मारक समितीला सहकार्य करावं, जेणेकरून सर्वांना बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेता येईल। सर, लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल अशी काही अट वगैरे तुम्ही ठेवली आहे का? नाही, ही अट तशी महाराष्ट्र सरकारची आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या कमिशनरनी काल एक पत्रक काढलं आहे, ज्यामध्ये 2 लसी झालेल्यांनाच प्रवेश आहे। 18 वर्षाच्या खालील मुलांना प्रवेश नाही, 65 वर्षांच्या वरील वृद्धांना प्रवेश नाही, गरोदर महिला आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे अशा लोकांनी स्वयं डिसिजन घेऊन इथं न यावं असं मी त्यांना आवाहन करतो। त्याशिवाय आरोग्य विभागातर्फे, नागपूर मनपातर्फे जागोजागी रॅपिड अँटीजन टेस्टची सोय केलेली आहे। थोडीही शंका आली कोणाबद्दल तर आरोग्य विभागाचे अधिकारी तिथल्या तिथेच त्याची रॅपिड अँटीजन टेस्ट करतील आणि जर कोणी रुग्ण आढळला तर त्याला त्वरित उपचार करायची सोय इथं केलेली आहे। आयकर विभाग द्वारा अजित पवार के रिश्तेदारों के कंपनी पर छापेमारी की गई, जिस पर पत्रकारों द्वारा सवाल पूछने पर पवार ने कहा, क्या ये सही है? इस विषय पर जनता को सोचना चाहिए, ऐसा जवाब दिया। आयटीनं कुणावर छापेमारी करावी हा आयटीचा अधिकार आहे। जर आयटीला कुठं काही छापेमारी करत असताना काही शंका कुशंका आली तर ते छापेमारी करू शकतात। आपण बघतो अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या घटना घडतात। तशा प्रकारे माझ्याशी पण संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही दरवर्षी टॅक्स भरणारे, कारण मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळं आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या कंपन्या, माझ्या संबंधित असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या टॅक्स व्यवस्थितपणे वेळच्या वेळेला भरले जातात। त्याच्यामध्ये कुठलीही पण अडचण नाही, तरी मी म्हणून उपयोग नसतो। त्याच्याबद्दलचा जर काही आता ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का, काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती, हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे
मला एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माझ्या बहिणी ज्यांची 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी लग्न झाली आणि त्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा संसार करतायत, त्याही 3 बहिणींच्यावर, एक माझ्या कोल्हापूरच्या बहिणीवर आणि 2 माझ्या पुण्यातल्या बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या. आता ह्याच्या पाठीमागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही. कारण त्या आपलं जीवन अतिशय व्यवस्थितपणे जगतायत. त्यांच्या मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना नातवंड देखील आहेत. आणि असं असताना त्यांचा तसं बघितलं तर अजित पवारचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकलेली असेल तर राज्यातल्या जनतेने ह्या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे की कुठल्या स्तरावर जाऊन आज ह्या वेगवेगळ्या संस्थांचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो. मी पुन्हा सांगतो, बाकीच्या संस्थांवर ज्या कंपन्यांवर टाकली त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. ते त्यांना जे योग्य वाटेल ते करू शकतात. उद्याच्याला तुमचे वेगवेगळे चॅनल आहेत, त्या चॅनलच्या मालकांवर पण त्यांना धाड टाकायचा अधिकार आहे. जर काही वेडवाकडे त्यांना ऐकायला मिळालं किंवा तपासायला मिळालं तरी तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्यांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही त्याचे मात्र मला निश्चितपणे वाईट वाटतं की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणी राजकारण करू शकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे. अनेक सरकारं येत असतात, सरकारं जात असतात, शेवटी जनता सर्वस्व आहे. जनता ज्याला जो योग्य वाटतं तो निर्णय त्या ठिकाणी घेत असतं. पाठीमागच्याही काळात तुम्हाला आठवत असेल, निवडणुकीच्या काळामध्ये पवार साहेबांचा एका बँकेशी काडीचा संबंध नसताना देखील ईडीची नोटीस आली, अशा प्रकारची बातमी आली. आणि त्याच्यातनं बरंच काही रामायण घडलं म्हणा किंवा राजकारण घडलं म्हणा किंवा जनतेने काय बोध घ्यायचा तो घेतला म्हणा. पण हे मात्र झालेलं आहे. कारण आज मी जयंत पाटील सकाळी 6:30 वाजता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेण्याच्याकरता गेलो होतो. कारण राज्य सरकारने आजपासून सगळ्या मस्जिद असतील, मंदिर असतील, चर्च असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, जिथं श्रद्धास्थानं आहेत लोकांची, ते सुरू केलेलं आहे. आणि ते सुरू केलं असताना मी जयंतरावांनी ठरवलं की आपण पण सकाळी नागरिकांना त्रास न होता तिथं जावं, दर्शन घ्यावं आणि आपल्या कामाला लागावं. मी दर्शन घेऊन इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला वेगवेगळ्या पद्धतीनं फोन यायला सुरुवात झाली. पण मी माझं काम करत बसलो आणि आत्ता 12 वाजता माझं काम संपल्यावर मी आत्ता तुमच्याशी बोलतोय. पण त्याच्यामध्ये काही सांगतायत ते 2 दिवस थांबणार आहे. आता किती दिवस थांबायचा तो त्यांचा अधिकार आहे. पण ही गोष्ट झाली, ही म्हणजे त्यांनी इन्कम टैक्सच्या धाडी पडल्या, ही गोष्ट खरी है। सोलर मैन्युफैक्चरिंग सोलर व्यवसायियों ने अनेक समस्याओं को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस किया, जिसमें महाराष्ट्र सरकार और महावितरण सरकार पर निशाना साधा। केंद्र से मिले हुए सब्सिडी का महाराष्ट्र निवासी भी फायदा उठा सके, साथ ही सोलर व्यवसायियों को रोजगार मिल सके, ऐसी मांग की। देखिए, हम लोग महाराष्ट्र सोलर मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन से हैं। ये हमारा विदर्भ चैप्टर है। महाराष्ट्र सोलर मैन्युफैक्चरर एसोसिएशन यानी मास्मा पिछले 23 सालों से सोलर की प्रोडक्ट्स को और पॉलिसीज़ को पूरे स्टेट में इम्प्लीमेंट करने के लिए काम करती है। और हमारे 7 रीजनल चैप्टर हैं ऑल ओवर महाराष्ट्र। जैसे कि सब लोगों को पता होगा कि MNRE सब्सिडी प्रोवाइड करती है, लोकेट करती है, जिसको अलग अलग माध्यम से अलग अलग राज्यों में बांटा जाता है। आज से 3 साल पहले ये काम जो है मेडा करती थी, जिसके लिए उसके पास 800 एम्पैनल्ड वेंडर्स भी हैं और उन्होंने रिकॉर्ड टाइम में 50 मेगावाट की सब्सिडी भी बांटी थी। 3 साल पहले ये काम डिस्कॉम को यानी MSEDCL को दिया गया था और उन्हें मात्र 25 मेगावाट की सब्सिडी बांटने को कहा गया था। और उसमें ये भी कहा गया था कि वो मेडा का भी सहयोग ले सकती है, जो कि MSEDCL ने लेना ज़रूरी समझा नहीं। 19-20 में सब्सिडी वितरण का कार्यक्रम हुआ ही नहीं। 20-21 में 27 मई 2020 को माननीय ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत जी के कहने पे उन्होंने ये प्रोग्राम को स्टार्ट करने की सोची। इस एक जॉइंट वीसी हुई थी जिसमें मास्मा, मेडा और MSEDCL तीनों थे और ऊर्जा मंत्री जी के कहे अनुसार एक जॉइंट कमेटी बननी थी कि कैसे सब्सिडी का वितरण हो। और मेडा और मास्मा दोनों ने, मेडा और MSEDCL से ने दोनों ने सब्सिडी वितरण का कार्यक्रम करना था। दुर्भाग्यवश ना MSEDCL ने खुद इस सब्सिडी का कार्यक्रम को तुरंत स्टार्ट किया, ना जॉइंट कमेटी बनी, ना उन्होंने मेडा को काम करने की अनुमति दी।
20-21 में भी टोटल जो सब्सिडी बांटी गई वो 25 मेगावाट में से 0.25 मेगावाट ही बांटी गई, 25 मेगावाट वो लोग नहीं बांट पाए। उन्होंने कुछ टेंडर की नियम शर्तें ऐसी रखी थी कि जिस वजह से जब 3000-4000 सोलर व्यवसायी एम्पैनल होना चाहते थे, सिर्फ 26 लोग एम्पैनल हो पाए, जबकि मेडा के पास ऑलरेडी 800 एम्पैनल्ड वेंडर्स थे। बट MSEDCL ने मेडा को काम नहीं करने दिया, ना उन्होंने खुद काम किया। गौरतलब ये है कि इसी दौरान यही 19, 20 और 20-21 में गुजरात जैसा राज्य जो हमसे आधे साइज का है, यहाँ पे 800 मेगावाट सब्सिडी का वितरण हो गया, यानी कि हमसे लगभग 3200 गुना ज़्यादा हमसे आधे साइज के राज्य में हो गया। ये जो सब्सिडी का पैसा है ये हमारी टैक्स पेयर्स मनी है जो सोलर के प्रमोशन के लिए हमको मिलता है, बट महाराष्ट्र के लोगों को ये सब्सिडी का पैसा नहीं मिल पाया। हाल ही में MNRE ने एक रिव्यू मीटिंग ली थी, फिर कहा गया था कि भाई MSEDCL चाहे तो मेडा की मदद ले सकती है, बट MSEDCL मेडा की मदद नहीं ले रही है। ये 26 लोग जो उन्होंने एम्पैनल किए हैं, ये लोग सरकारी रेट तय रेट से काम करने को तैयार नहीं है। ये लोगों से 6-6 महीना पैसा लेने के बावजूद काम शुरू नहीं कर रहे हैं। और अब MSEDCL इनको इतना सपोर्ट कर रही है कि जो टेंडर के टर्म्स थे, जिस वजह से ये 3000 लोग पार्टिसिपेट नहीं कर पाए, उन्होंने इनको ये टेंडर टर्म्स रिलैक्स भी कर दिए। ये 26 लोगों के लिए एडवर्टीजमेंट भी कर रही है। इसके बावजूद ये 26 लोग जो है, अगर आप में से कोई भी अपने घर का एक सोलर सब्सिडी के लिए आवेदन डालता है तो वो आवेदन ये लोग रिजेक्ट कर देते हैं, और ये उसी की आवेदन एक्सेप्ट करते हैं जो उनको सरकारी रेट के अलावा ब्लैक में कुछ पैसा देता हो। उसी लोगों के ये रेट में ऊपर के पैसे लिए, कैश का बिना GST पे किए, उन्हीं लोगों का काम कर रहे हैं, और सब्सिडी का कोई फ़ायदा मिल नहीं रहा है। और MSEDCL भी आंख मूंदे बैठी है। अब हालात ये हैं कि पिछले 2-3 सालों से जो बाकी के सोलर व्यवसायी हैं उनको तकलीफ हो रही है। इस प्रकार का एडवर्टीजमेंट जब MSEDCL करती है तो जो 26 लोगों के अलावा जो लगभग लाख लोग सोलर व्यवसाय में कार्यरत हैं, हमारे ऊपर ये लांछन लगता है कि सब्सिडी होने के बावजूद हम लोगों को सब्सिडी नहीं दे रहे हैं। अभी हम लोगों की डिमांड ये है कि अभी तो ये सिर्फ 25 मेगावाट था, MNRE ने हाल ही में 500 मेगावाट और महाराष्ट्र के लिए एलोकेट किया हुआ है। तो ये 500 मेगावाट जो लगभग 600 करोड़ रुपए की सब्सिडी और एलोकेट की है, तो अब क्योंकि MSEDCL नहीं कर पाई रही है पिछले 2 साल में, तीसरा साल शुरू है, तो अब MSEDCL ने मेडा को भी इन्वॉल्व करना चाहिए। मेडा में ऑलरेडी 800 एम्पैनल्ड लोग हैं, ये 800 लोगों को भी काम करने का मौका देना चाहिए और नए एम्पैनलमेंट होने चाहिए, ताकि ये सब्सिडी का पैसा फटाफट जैसे दूसरे राज्यों में बट रहा है, महाराष्ट्र जैसे राज्य के भी जो रहवासी हैं उनको भी हक है पैसे लेने का। इट इज़ टैक्स पेयर्स मनी, तो ये हम लोगों को वापस मिलना चाहिए और सब लोगों को काम करने का मौका मिलना चाहिए ना ये 26 लोग काम कर पा रहे हैं और जो दूसरे लोग काम कर पा रहे हैं उनके ऊपर भी लोग उंगली उठा रहे हैं कि सब्सिडी नहीं दे रहे, जबकि हम सब्सिडी दे ही नहीं सकते। MSEDCL ने हमको एम्पैनल ही नहीं किया है, हम मेडा में एम्पैनल्ड हैं, वो काम नहीं। हम लोग पिछले 3 सालों में इतनी ज़्यादा हमारे साथ ज्यादतियाँ हुई हैं, लोगों को लगता है सब्सिडी है हम देना नहीं चाह रहे हैं, हमारे ऑर्डर कैंसिल हो रहे हैं। MSEDCL पेपर में डाल देता है 40% की सब्सिडी है, अब तो हमारे ग्राहकों को मैसेज कर रहे हैं कि 40% की सब्सिडी है। जो सब्सिडी लेने जाता है उसको तो सब्सिडी मिलती नहीं है, बट जो बिना सब्सिडी के काम कर रहे हैं उन लोगों के भी ऑर्डर कैंसिल हो रहे हैं। MSEDCL ने इन लोगों को इतनी शय दी हुई है कि टेंडर टर्म्स को पूरा रिलैक्स कर दिया इनके लिए। जो टेंडर टर्म्स ऑलरेडी नागपुर बेंच ऑफ मुंबई हाईकोर्ट और औरंगाबाद बेंच ऑफ मुंबई हाईकोर्ट में चैलेंज्ड हैं, उसको भी उन्होंने उन 26 लोगों के लिए रिलैक्स कर दिया। तो बाकी 1 लाख जो सोलर व्यवसाय में कार्यरत लोग हैं, वो लोग अपने एक तरफ हम लोग कहते हैं इंटरनेशनल प्लेटफॉर्म्स में हमारे प्रधानमंत्री जी कहते हैं कि हम 175 गीगावाट करेंगे, 40 गीगावाट हम लोग रूफटॉप के माध्यम से करेंगे, और उसके लिए बढ़िया बढ़िया स्कीम है। MNRE पैसा देने को रेडी है, बट डिस्कॉम इसको इम्प्लीमेंट ही नहीं कर रही है, उल्टा जो काम हो रहा है उसको भी रोक रही है। आगे की रणनीति क्या है? आगे की रणनीति ये है कि हम लोगों ने आज ये प्रेस के माध्यम से बात को उजागर किया है। हम लोगों ने 3 से 4 दिन का समय इंतजार करना है। ये 3 से 4 दिन में अगर उन लोगों ने सिस्टम को नहीं सुधारा, अगर एक ज्वाइंट कमेटी नहीं बनी कि जो जिसमें मेडा भी हो, MSEDCL भी हो, मास्मा भी हो, जैसे कि हमारे ऊर्जा मंत्री जी ने प्रयास बहुत किए हैं, बट अगर वो सफल नहीं हो पाते तो हम लोगों के मेंबर्स ना लोन भर पा रहे हैं, ना सैलरीज दे पा रहे हैं, तो हम लोगों को आंदोलन करना पड़ेगा। हम लोग 3 से 4 दिन रुकेंगे, अगर नहीं हो पाता तो हम लोग आंदोलन करेंगे। और अब हम लोगों के व्यवसाय के ऊपर सवाल उठ रहा है, तो हमको आंदोलन करना पड़ेगा। आंदोलन के माध्यम से, सत्याग्रह के माध्यम से ही हम लोग डेमोक्रेटिक वे में अपने अब इस आंदोलन को बढ़ाएंगे, क्योंकि हम लोग ऑलरेडी 2 साल से परेशान हो रहे हैं। JB मीडिया न्यूज में यहाँ लेते हैं एक छोटा सा ब्रेक, मिलते हैं ब्रेक के बाद।
नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है। पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है। प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं। बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स, अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633। मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। कोरोना से बचाव के लिए राज्य में मिशन कवच कुंडल 8 अक्टूबर से 14 अक्टूबर तक का शुरू किया जाएगा। राज्य में कोरोना की तीसरी लहर को कम करने के लिए यह मिशन शुरू किया गया है। राज्य में 9 करोड़ 15 लाख जनसंख्या में से 3 करोड़ लोगों को पहला डोज मिल चुका है, जिसके चलते बचे 3 करोड़ लोगों को टीकाकरण जल्द से जल्द हो सके। ऐसी जानकारी स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे इन्होंने दी। आज मला एक महत्त्वाची एक मिशन कवच कुंडल नावानी आम्ही एक मिशन उद्यापासून करत आहोत। दिनांक 8 ते दिनांक 14 पर्यंत या मिशनच्या बाबतची सुद्धा घोषणा या निमित्ताने करायची आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की देशामध्ये 15 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीपर्यंत आपल्या देशामध्ये 100 कोटी लसीकरण व्हावं असं टार्गेट केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हे कुठेही देशाच्या इतर राज्यांपेक्षा आजही कमी नाही याबद्दल निश्चितच केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या बाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे। काल परवा मला मंडाविया जे स्वास्थ्य आरोग्य मंत्री आहेत केंद्राचे त्यांनी पण मला या सगळ्याबाबत चर्चा केली फोनवर आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्राच्या या 100 कोटी देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने आम्ही तातडीने मिशन कवच कुंडल हे मिशन 8 ते 14 पर्यंत राबवण्याचा निर्णय घेतला। याबाबत साधारणपणे आपण 15 लाख लसीकरण किमान रोज झालं पाहिजे अशा पद्धतीची आपलं स्वतःला टार्गेट आपण करून घेत आहोत। त्याचबरोबर त्याला पूर्वी जसं लस उपलब्ध नसायची आता त्या पद्धतीची परिस्थिती नक्कीच नाही आहे आणि आज या क्षणाला आपल्या जवळजवळ 75 लाख लस उपलब्ध आहे आणि 25-1 लाख आणखीन आज प्राप्त होईल। त्यामुळे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहे आणि म्हणून 15 सख 90 अशा स्वरूपाने 15 लाख लसीकरण दररोज केलं तर एक 6 दिवसात आपला हा स्टॉक पूर्ण संपवावा असा उद्दिष्ट आम्ही आमच्या आरोग्य विभागाला दिलेलं आहे। हे सगळं करत असताना जी आजपर्यंतचं लसीकरणाची एकूण जी टक्केवारी आहे ती अशी आहे की साधारण आपल्या राज्याला एकूण 9 कोटी 15 लाख एवढं आपलं उद्दिष्ट आहे, टोटल उद्दिष्ट एवढं आपल्याला फर्स्ट डोस आणि सेकंड डोस दोन्ही करायचे आहेत। तर यापैकी 9 कोटीपैकी 6 कोटी लस
पहिली डोस झालेली आहे. याचा अर्थ फर्स्ट डोसमध्ये आपल्याला अजून 3,20,00,000 एवढं लसीकरणाचं उद्दिष्ट आहे. जर 3,20,00,000 लसीकरण जर झालं फर्स्ट डोसचं, तर जवळजवळ राज्याच्या 18 वर्षाच्या वरच्या सर्व नागरिकांसाठी आपण पहिलं डोस देत आहोत. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेल्या अँटीबॉडीज यामुळे मोठ्या पद्धतीनं संरक्षण या सर्व लोकांना मिळू शकेल. म्हणजे सेकंड डोस किती झालेले आहेत, तर सेकंड डोस 2.5 कोटी झालेले आहेत. जर टक्केवारीत असाल तर साधारणपणे 65% आपण फर्स्ट डोस आत्तापर्यंत कंप्लीट केलेले आहेत आणि 30% आपण सेकंड डोस कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्याला फर्स्ट डोसला अधिक प्राधान्य देऊन उर्वरित 3.25 कोटी जर केले तर तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने खूप मोठ्या पद्धतीनं जी आम्हाला सगळ्यांना जी भीती वाटत होती ती निश्चित प्रकारे कमी होण्यास मदत होईल. आज साधारणपणे हा का करायचा आहे हा आणि त्याचे फायदे काय आहेत, तर त्याच्या संदर्भातला महत्त्वाचा उद्देश आहे की आपण बघितलं की आज 65% फर्स्ट डोस झाल्यामुळे आपण जवळजवळ 100% ओपन अप केलेलं आहे. आता काही राहिलेलं नाही. आज मंदिरं पण ओपन अप केलेलं आहे आणि त्यामुळे एक नक्कीच आहे की जरी कोणी समजा काही स्वरूपात आजारी म्हणजे इन्फेक्ट झालं तरीसुद्धा त्याची सिव्हिअरिटी कमी राहील, त्याची दाहकता कमी राहील, ICUची गरज पडणार नाही, ऑक्सिजनची गरज पडणार नाही. हा जो महत्त्वाचा एक भीतीचा विषय असतो तो निश्चित प्रकारे कंट्रोलमध्ये राहील आणि त्याचमुळे डेथ रेट यालासुद्धा निश्चित प्रकारे खूप मोठ्या पद्धतीनं लगाम बसेल. आणि हाच आपला उद्देश आहे ज्यासाठी आपल्याला लसीकरणाला अधिक महत्त्व द्यायचं आहे. आणि म्हणून लसीकरणाच्या महत्त्व सर्वांनी जपावं असं मनापासूनचं आपल्या सगळ्यांना सूचना देऊ इच्छितो, विनंती करू इच्छितो. आणि जेवढे काही लोक असतील जे यामध्ये भाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घेऊ इच्छितात त्यांना सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा याचं प्रबोधन सगळ्यांना करण्याची गरज आहे. काही समाजाचे असे विशिष्ट घटक आहेत की ज्यांची आपल्याला विशेष तत्वानी काळजी घेतली पाहिजे. ती काळजीसुद्धा घेण्याबाबतच्या सूचना आम्ही देण्यात आलेल्या आहेत. काही विशेष समाजाचे प्रवर्ग आहेत की ज्यामध्ये आपल्याला काही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक गुरूंना किंवा त्यांच्या मौलवींना सुद्धा इन्व्हॉल्व करून आपल्याला लसीकरणाला अधिक जास्त महत्त्व देऊन लसीकरण करण्याच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या आज गोष्टींच्या अनुषंगाने मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या संपूर्ण महत्त्व लक्षात घेऊन कशा स्वरूपाने आपल्याला हे यश मिळवायचं आहे. तर काल मी संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास राज्याचे संपूर्ण जिल्हाधिकारी, राज्याचे सगळे जिल्हा परिषदचे CO आणि संपूर्ण आरोग्याची 100% यंत्रणा या सगळ्यांबरोबर VCने त्यांच्याशी डिटेल प्लॅनिंग त्यांच्याशी केलेली आहे आणि त्यांना पूर्ण प्रोग्राम सांगितलेला आहे ज्यामध्ये कलेक्टर्स, COs यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या म्हणजे अंगणवाडी आणि त्या संबंधित महिला असतील त्या आणि त्याचबरोबर शिक्षक वर्ग या आणि महसूलचा वर्ग, मग तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामविकास विभागाचे लोक असतील, BDOs असतील, या सगळ्यांच्याच सहकार्याने खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू हा ग्रामपंचायत करून किंवा शहरामध्ये वॉर्ड करून आपल्याला त्या दृष्टिकोनातूनचं मायक्रो प्लॅनिंग करून नियोजन केलं पाहिजे. अशा सगळ्या नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यांना लागत असणारे सर्व साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग ते ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ जर म्हणाल तर ANM असतील, GNM असतील, डॉक्टर्स असतील, सिरेंजेस असतील, जे कमतरता होती ती पण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अडचणी काही नाहीत, हे त्यांच्याकडून वदवून घेतलेलं आहे. आता गरज आहे फक्त मोबिलाईज करण्याची, म्हणजे लोकांना त्यांच्या घरून त्यांना प्रबोधन करून आणून त्यांना सेंटरपर्यंत घेऊन येणं, हे मोबिलायझेशनसाठी सुद्धा या सर्व विभागांची गरज आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण काम करून घ्यायचं आहे.
तर या सगळ्या बाबी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. सगळ्यांनी उत्साहाने हे सगळं करूच असं त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण साधारण 15.5 लाख म्हणजे 15,16,000 अशा स्वरूपाने आपण उच्चांक मागच्या ही काही एक दिवसातल्या लसीकरणामध्ये केलेला आहे. मी त्यांना आता असं सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये आपलाच उच्चांक आपण मोडला पाहिजे आणि आपण 20 लाख 25 लाखापर्यंत जाऊन महाराष्ट्राची क्षमता ही काय असू शकते ती दाखवून दिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून एका आपण जर का सेंटरवर मोठ्या पद्धतीनं लसीकरण आपण करू शकलो तर हे शक्य होऊ शकेल. आणि त्यामुळे ही सगळी टीमवर्क करून आणि एका मिशन मोडवर त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच याला नावसुद्धा दिले मिशन कवचकुंडल. कवचकुंडलचा अर्थ सुरक्षा, आपल्याला सुरक्षा करण्याच्या मिशनवर आपण आहोत आणि पूर्ण कोविडपासून आपल्याला सुरक्षा त्या ठिकाणी सर्व जनता जनार्दनाची करायची. उप मुख्यमंत्री अजित पवार इनके खास संबंधी शक्कर कारखाने के संचालक के घर पर आयकर विभाग द्वारा छापेमारी की गई, जिसमें एक समय में 5 जगह पर आयकर विभाग द्वारा धाड़ मारी गई। यह छापेमारी सिर्फ नेताओं को बदनाम करने और सन्नाटा निर्माण करने के उद्देश्य से की जा रही है, ऐसी टिप्पणी राष्ट्रवादी प्रदेश के अध्यक्ष जल संपदा मंत्री जयंत पाटिल इन्होंने की। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सकाळपासून अजित पवारांच्या संबंधित जे सहकारी खाजगी कारखाने आहेत या कारखान्यांवर इन्कम टॅक्सनं CRPFच्या सुरक्षेमध्ये रेड्स सुरू केलेले आहेत. तुमची काय माहिती आहे? अंबालिका शुगर आहे, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि दौंड शुगर अशा 4 कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्यात. काल किरीट सोमय्या जरंडेश्वरला भेट देताना असं म्हटलं होतं की अजित पवारांना वेळ आल्यावरती कळेल आम्ही काय करतो. माझा तोच गेले काही दिवस दावा आहे की भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्याच्या पाठोपाठ ED, इन्कम टॅक्स, CBI येते आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आहे. याच्यात काही आता शंका नाही. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुमचे नेते अडचणीत आहेत, एकानंतर एक ज्या पद्धतीनं आरोप केले जातात. केंद्रीय यंत्रणाही कोर्टांना बांधले, अगदीच केवळ पॉलिटिकल मोटिव्ह ठेवून त्यांनाही वागता येणार नाही, त्यांनाही कायद्यानं मागायचं बंधन आहे. या अशा परिस्थितीमध्ये ते रेड्स करतायत किंवा येऊन कायदेशीर तपासणी करतात. कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ साहेबांना असाच त्रास देण्यात आला, शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला आणि आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सर्व ठिकाणी निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून न होता अशा प्रकारे धाडसत्र करून त्यांना बदनाम करणं एवढाच या व्यवस्थेचा हेतू आहे. काल परवा NCBने घातलेल्या रेडवर जिथं जसे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढं झटून होते, याचा अर्थ या देशातल्या सर्व एजन्सीज भाजप चालवतं आहे, सरकार चालवत नाही आणि त्यामुळं समोरच्या विरोधकांना बदनाम करणं, नामोहरम करणं हेच याच्यात उद्देश आहे. मला याच्यापेक्षा याच्यात काही जास्त विशेष उद्देश आहे असं मला वाटत नाही. राज्यातल्या यंत्रणा आहेत त्यांना कुठलीही कल्पना दिली गेली नाही अशा पद्धतीने ही सगळी कारवाई केली. राजकीय यंत्रणेचा विश्वास नाही. असं आहे की इन्कम टॅक्सने घातलेली धाड असेल, त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी विचारली तर नक्की मला खात्री आहे की या सर्व कारखान्यातल्या व्यवस्था त्यांना माहिती देऊ शकल्या असत्या. पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची, एकाच वेळी घालायची, पहाटे घालायची, ही सनसनाटी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. किरीट सोमय्या थेटपणे आव्हान देतात की अजित पवारांनी जरंडेश्वरची कागदपत्र उघड करावी. मग असं का होत नाही, का उघड केली जात नाही किंवा अशा पद्धतीने त्यांना का प्रत्युत्तर दिलं जात नाही? नाही, अजित पवारांनी याच्यात कागदपत्र, अजित पवारांनी कशाचीच कागदपत्र कधी दडवलेली नाही, त्यामुळे जाहीर करण्याचा प्रश्न काय. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काही नाही आहे. अजित पवार कधीही दडवण्याचं काम करत नाही. खरं म्हणजे लखीमपूरला जी घटना घडली त्यात काल राज्याच्या मंत्रिमंडळाने खेद व्यक्त केला. काल आम्ही सर्व पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूरच्या घटनेसाठी सोमवारी महाराष्ट्र बंदचा पुकारा केला आणि संतापून जाऊन भारतीय जनता पक्षाने आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे असं मी याबाबतीत म्हणेन. याच्यापेक्षा वेगळं नाही. लखीमपूरच्या दुर्घटनेबद्दल
भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. जालियनवाला बागेसारखंच हत्याकांड त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि भारतातला सर्व शेतकरी आज पेटून उठलेला आहे. त्यात असं धाडसत्र करून लक्ष वेगळ्या दिशेनं वळवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करत पाहतो. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते हैं एक छोटा सा ब्रेक. मिलते हैं ब्रेक के बाद. नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है. पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है. प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं. बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है. हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633. मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी. हमारी कोई भी शाखा नहीं है. चांदूर रेलवे अंतर्गत पूर्व विधायक वीरेंद्र जगपाद, इनके घर पर कांग्रेस और प्रहार के कार्यकर्ताओं द्वारा पुतला जलाकर मुर्दाबाद के नारेबाजी की गई तथा गाली गलौज भी की गई, जिसके चलते चांदूर अंतर्गत आने वाले पुलिस स्टेशन में प्रहार और कांग्रेस के कार्यकर्ताओं पर गुन्हा दाखिल किया गया. माझ्या घरावर हमला 9 वाजून 28 मिनिटांनी झाला असेल असं माझा अंदाज आहे. 9-9:30च्या दरम्यान मी ते बोके प्रिंटर्सचे बोके साहेब माझ्या घरी आले होते. त्यांना चहा प्यायसाठी आतमध्ये बसून आणि मी बग्गीला प्राथमिक उपकेंद्राचं भूमिपूजन होतं. त्याच्यासाठी अमोल होले पंचायत समिती सदस्य माझ्या घरी आले होते. त्यांना घेऊन मी निघणार इतक्यात नारेबाजीचा आवाज ऐकू आला म्हणून आणि गोटे मारल्याचा आवाज आला आणि नारेबाजीचा आवाज आला. तसंच मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर तिथं राखेल, माझ्या ड्रायव्हरच्या अंगावर राखेल आणि पुतळा फेकला. ते दिसल्याबरोबर मी धावलो. मला पोटेमुळे भाऊ त्यांच्या मागे धावू नका, तिथे पळायला लागले. तर 100 मीटर अंतरावर एक स्कॉर्पिओ आणि एक इंडिगो होती. त्या इंडिगोत ते बसले आणि पळाले. त्याच्यानंतर माझा ड्रायव्हर आणि माझा निलेश बेलसरे नावाचा कार्यकर्ता एका गाडीत आणि 2-3 कार्यकर्ते दुसऱ्या गाडीत त्यांचा पाठलाग करत गेले. मांजरखेड चौफुलीवरून ते 100% बच्चू कडूच्या जो बंटी रामटेके आहे त्यांनी बच्चू कडूच्या आदेशावरूनच माझ्या घरावर हमला केला. कारण बच्चू कडूंशी आदल्या दिवशी म्हणजे काल सकाळी माझं बोलणं झालं होतं. त्यांनी मला घाण मेसेज टाकले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मी तुमची आई बहीण काळजी नाही. जर तुम्ही मला हे सिद्ध करून दिलं तर मी तुमची जाहीर चौकात माफी मागायला तयार. हे बच्चू कडूंना मी सांगितलं होतं. तरी त्यांनी आज सगळे माझ्या घरावर हमला करायला लागले. याचा अर्थ त्यांना पराभव पचवता आला नाही. मग हा हमला झाल्यानंतर माझ्या घरात रॉकेल फेकल्या गेलं, पेट्रोल टाकलं गेलं, पुतळा पेटवला गेला, गोटमार करण्यात आली. माझ्या घरचा CC कॅमेरा बंद होता. माझा ड्रायव्हरही 2 गाड्या त्यांच्या मागे जेव्हा गेले, आम्ही जाणारच होतो, बाहेर गाड्या तयारच होत्या, पण लोक कमी होते. लोक समजा जास्त असते. ते सावंगा चौफुलीवर माझ्या ड्रायव्हरने गाडी आडवी टाकली. एक गाडी स्कॉर्पिओ थांबवली. ती स्कॉर्पिओ थांबवल्यानंतर त्यांना मारहाण होईल म्हणून मी फोनवर सांगत होतो मारू नका, त्याच्यातला मरून जाईल. दुसरी जी इंडिका गाडी होती ती समोर गेली लालखेडपर्यंत. लालखेडच्या आमच्या कार्यकर्त्यांनी ती गाडी अडवली. दोन्ही गाड्या वापस आणल्या. पोलीस आले. आमचे कार्यकर्ते गावातले हळूहळू जमा व्हायला लागले. त्यांना मारतील म्हणून, त्यांच्या अंगावर जातील म्हणून मी त्यांना थांबवलं. पोलीसच्या ताब्यात दिलं. पोलीसला घेऊन चांदूरमध्ये आणलं. चांदूरमध्ये सुद्धा त्यांना आमचे सगळे कार्यकर्ते जमा झाले होते. सर्व तिथल्या पत्रकारांनी पाहिलं. मी पाया पडलो अक्षरशः कार्यकर्त्यांच्या. मारू नका म्हटलं त्यांना. एखादा मेला तर आपल्यावरच केसेस लागतात. आणि मग त्यांना पोलीसच्या ताब्यात दिलं आणि आता आम्ही
FIR दाखल करायसाठी तुम्ही रात्री बंटी रामटेकेच्या विरोधात नेमकी काय तक्रार दिली, काय तुमची त्यांच्या विरोधात आरोप? रात्री सविस्तर तक्रार अभय नाही नाही, तसा अन्वय रात्री सविस्तर तक्रार बंटी रामटेके, कारण बंटी रामटेकेंनी वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज फॉरवर्ड केले. यशोमती ताई जर एका बापाची असेल, बबलू देशमुख जर एका बापाचा असेल, तर त्यांनी हा मेसेज डिलीट करू नये असं त्यानं मेसेज टाकला. प्रवीण हेंडवे आणि त्यांनी मिळून आणि आमच्या चांदूरचा कोणी सौरव इंगळे आहे म्हणतात प्रहारचा, यांनी सगळ्यांनी मिळून हे मेसेज फॉरवर्ड केले. दिवसभरात मला 200-300 कॉल आले, पण मी ते कॉल घेतले नाही, कारण ते मला शिव्या देणार, मग मी त्यांना शिव्या देणार, हे होऊ नये म्हणून मी काल काही ओळखीच्या कॉल घेतले नाही. आणि रात्री मी सविस्तर रिपोर्ट यशोमती ताईंना केलेली शिवीगाळ, बबलू भाऊंना केलेली शिवीगाळ ही रात्रीच मी पोलीस स्टेशनला दिली. आणि पोलिसांना फोन करून ठाणेदाराला सांगितलं होतं 5 वाजता की साहेब, कारण दुपारी मंगरू चव्हाळ्याच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला की भाऊ 15-20 गाड्या भरून तुमच्या घरावरती हमला करणार आहे. मी तोंडी माहिती पोलिसांना दिली, पण मग नंतर समजलं की नाही, आता ते काही येणार नाही. आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही असं काही चुकीचं केलंच नाही. त्या ती जी पोलिसांनी हलगर्जीपणा केला असं वाटतं का तुम्हाला? रात्री पोलिसांनी हलगर्जीपणा केला हे 100% खरं आहे. रात्रीच बंटी रामटेके, आत्ता बंटी रामटेके इथं येऊन गेला, आत्ता त्याला उचललं. आणि पोलिसांच्या ज्या आरोपी जे पकडले आम्ही, ते जे परत आणत होतो तिथं जे वर्धेचे किंवा सालोटचे आरोपी आहेत त्यांना बच्चू कडूचे फोन येत होते माझ्या, कारण पकडून आणताना ड्रायव्हर आमचा होता युवराज, आमचा उपसरपंच आहे चिरोडीचा, खरं तो ड्रायव्हर होता. तो म्हणे भाऊ बच्चू कडू के फोन आ रहे, म्हणजे बच्चू कडू पोलिसांच्या त्याच्या आरोपींना फोन करून आता पुढं काय करायचं हे सांगत होतं. आणि म्हणून हे सगळं हल्ला, माझ्या घरावर हल्ला घडवण्याचं काम मंत्री महोदय बच्चू कडूंनी केलेलं आहे. तुमचा बच्चू कडूंवर नेमका काय आरोप आहे आणि किती कार्यकर्त्यांना अटक झाली, तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात काय? मी रिपोर्ट देणार आहे, पुन्हा रिपोर्ट आज रात्री मी रिपोर्ट दिला होता, त्याच्यावर कारवाई वेगळी होईल. साहेबांनी सांगितलं, अतिरिक्त आयुक्त, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आले आहेत, त्यांनी सांगितलं की कालच्या घटनेबद्दलचा गुन्हा इथे दाखल आहे, इथेही गुन्हा दाखल होईल. सगळे फोन नंबर दिलेले आहे. बबलू भाऊचा बाप काढला, यशोमतीताईंचा बाप काढला, आम्ही त्याची आई काढलीच नाही, कारण त्याची आई आमची आई आहे. आणि मी तर बच्चू कडूंना सांगितलं होतं की तुम्ही म्हणाल तर चौकात जाईल माफी मागायला तयार आहे जर मी तुमची आई काढली. बच्चू कडूला वाजवला ढोल, आमचं ढोल चिन्हच होतं ना साहेब. आणि यशोमतीताई, सूर्यकाताई, बबलू भाऊ सोबत आहे ढोल वाजवताना. त्याच्यामुळं हे राजकीय पराभव झाला, खूप ताकद लावली, प्रचंड पैसा वापरला, तरीही बबलू भाऊ यशोमतीताईंच्या नेतृत्वाखाली आमचं पॅनल निवडून आलं. ते पचवता आलं नाही, म्हणून कुठंतरी हा त्याचं जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा हा प्रकार आहे. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या घरावर हल्ला करून त्यांना काय म्हणतात, मंत्री हमला करून राहिला. घटना घडलेली आहे. माजी आमदार श्री वीरेंद्र जगताप साहेब यांच्या घरासमोर 2 4 व्हीलर्स भरून लोक आली. त्या लोकांनी माजी आमदार श्री जगताप यांच्या घराच्या वर दगडफेक केली. त्या ठिकाणी त्यांचा पुतळा जाळलेला आहे, त्या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे. आणि आम्ही तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला मारू अशा धक्के दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस स्टेशन चांदुरली या ठिकाणी माजी आमदार श्री वीरेंद्र जगताप साहेब यांनी स्वतः येऊन तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत. वरील प्रकरणामध्ये जे काही लोकांनी कृत्य केलेलं आहे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. अटकेची प्रोसिजर सुरू आहे आणि गावामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे. परिस्थिती शांत आहे. स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे इन्होंने टीकाकरण के विषय में कुछ महत्वपूर्ण जानकारी दी, जिसमें कोविन ऐप जिसके माध्यम से लोग टीकाकरण करते हैं, इसमें काफ़ी मुश्किलों का सामना करना पड़ता है, जिसके चलते काफ़ी लोगों का टीकाकरण संभव नहीं हो पाता। इसलिए ऑफलाइन पद्धति का समावेश कर टीकाकरण की मुहिम को आसान करने के लिए स्वास्थ्य मंत्री द्वारा यह जानकारी दी गई। तर या सगळ्या संबंधाने मला असं सांगायचं की साधारणपणे IEC यातला फार महत्त्वाचा विषय राहणार आहे. म्हणजेच इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन, लोकांना अवेअरनेस करणं, लोकांना जनजागृती करणं, याबाबतसुद्धा आरोग्य विभाग तर करेलच, परंतु त्या लेवलला कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला आणि COजला सुद्धा सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्यातले जे प्रभावी ओपिनियन मेकर्स असतील, इन्फ्लुएन्स करणारे लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे सदस्य असतील, आमदार खासदार असतील,
सर्वपक्षीय सर्व लोकांना एकत्रित करा, काही सेलिब्रिटीजला या ठिकाणी आपापल्या परीनं एकत्रित करा आणि याला आपण महत्त्व IECचं म्हणजे लोकांना जागरूक करण्याचं करा. मी काही सक्सेस स्टोरीजसुद्धा सांगितल्या की जसं आता पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेने 75 तास सलग न खंड पडता लसीकरण चालू ठेवलं. म्हणजे याचा अर्थ काय की दिवस पण रात्र पण आणि कधी पण जाऊन तुम्ही लसीकरण आपापल्या वेळेच्या सोयीने करू शकता. हे एक इनोव्हेटिव्ह आयडिया त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. त्यांनी काही प्रमाणात ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर्स, काही विशिष्ट असे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी विशेष ड्राईव्ह घेऊन यांना सगळ्यांना देखील लसीकरण करण्याच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्यामुळं असा कुठलाही घटक विसरता कामा नये. बऱ्याचदा अशा असतात की भिकारी असतात किंवा बेगर्स ज्याला म्हणू आपण, किंवा सोडून म्हणजे अनाथ लोक असतात, वयस्कर लोक असतात. या लोकांना सुद्धा कधीकधी त्यांच्याजवळ कार्ड नसतं, त्यांचं ओळखपत्र नसतं. अशा लोकांना सुद्धा आपल्या कोविन ॲपमध्ये एक स्पेशल मॉड्यूल आहे की ज्यामध्ये काहीच ओळख नसली तरीसुद्धा त्यांचं नाव त्यामध्ये टाकून आपल्याला त्यांना लसीकरण करता येऊ शकतं. जरी कुठे नेटचे प्रॉब्लेम असतील, कोविन लॅब नीट ऑपरेट होत नसेल तरी ऑफलाईनमध्ये सुद्धा आपण मॅन्युअली रजिस्ट्रेशन करून आपण लसीकरण करून द्या आणि नंतर 24 तासात आपण त्यांना ऑनलाईन करा, अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या छोट्या छोट्या बाबी होत्या ज्या त्यांनी आम्हाला विचारल्या किंवा अशा अडचणी येऊ शकतात सांगितलं, त्या सगळ्यांचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आज के समाचार यही समाप्त होते हैं. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज. नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है. पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है. प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं. बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है. हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633. मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गॅलरी. हमारी कोई भी शाखा हे तुझ्याने नाही होणार ते. गप बस, तुझ्याकडून पण नाही होणार ते. गप बसा रे, भांडू नका. अगं काय झालंय गायत्री? जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो खड़ी आ गई ताई. काय झालंय? त्याचा मेसेज आला. गायत्री अगं लग्नाला खूप वेळ आहे अजून. बर, माझी बॅचलर पार्टी काय? पब, रेस्टॉरंट, बार आणि मस्त आउटिंग. ताई आपलं प्रॉमिस विसरायचं नाही तू. वॉटर पार्क आणि स्नो वर्ल्ड माझं कळलं ना. आई मला जंगल सफारी. हो हो, सगळं लक्षात आहे माझ्या. आणि माझ्या देखील. येस पप्पा आले. चला निघूया. आता नाही ग, उद्या. कुठे? गोवा, काश्मीर की कुलू मनाली? नाही, इथे. काय? बरोबर आहे. आपलं नागपूर, आपलं सिंगापूर. अच्छा, कारण इथेच आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क. दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही. वाव, मस्तच की. चला तर मग लागूयात का तयारीला? हो. जंगल सफारी आणि टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला तुमच्या सुट्ट्यांचा आनंद घ्यायचाय? उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा असो,
या तिन्ही ऋतूंमध्ये करायचं असेल एन्जॉय फुल, तर टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क मध्ये तुमचं स्वागत आहे. नागपूर पासून 52 किलोमीटर व उमरेड पासून 5 किलोमीटर अंतरावर करहांडला येथे निसर्गाच्या सानिध्यात बसून निसर्गाचा आनंद घ्या. वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क, झिप लाईन, झिप सायकल, अम्युजमेंट पार्क आणि स्विमिंग टँक. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा शाळा कॉलेजेसच्या मित्रमैत्रिणींसोबत पिकनिकचे प्लॅनिंग करत असाल तर अवश्य भेट द्या.